नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती परीक्षा टेट 3 याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्याचं शेड्यूल कसं असणार आहे, तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर साधारणतः आता मार्च महिना सुरू आहे, तर याच्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये नोटिफिकेशन येईल। तर 15 ते 20 दिवसांचा कालावधी ऑनलाईन फॉर्म आणि फी पेमेंटसाठी देण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर साधारणतः मे महिन्याच्या एंडिंगमध्ये ही परीक्षा सुरू होईल आणि जून महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये शिफ्ट वाईज परीक्षा असल्यामुळे जून महिन्यापर्यंत ही परीक्षा चालणार आहे। तर असं एकंदरीत शेड्यूल असणार आहे। येत्या 15 दिवसांमध्ये नोटिफिकेशन येईल आणि याच्या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच कोण कोण हे परीक्षा देऊ शकतात असे अनेक प्रश्न यूट्यूबवरती विचारले जात आहेत। तर या संदर्भात खात्रीशीर माहिती आपण घेणार आहोत। तर लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी शिक्षक भरती परीक्षा घेण्यात येते, तर यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। तर याच्यामध्ये एकूण 3 गट पडलेले आहेत। पहिला स्तर आहे 1ली ते 5वी प्राथमिक स्तर आणि त्यानंतर दुसरा स्तर आहे इयत्ता 6वी ते 8वीचे वर्ग आणि त्यानंतर 9वी 10वी असे 3 वेगवेगळे स्तर करण्यात आलेले आहेत। तर याच्यामध्ये ज्या युवक युवतींना पहिल्या गटासाठी प्राथमिक गटासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पाहू शकता की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महाराष्ट्राची TET परीक्षा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच CBSE बोर्डाची CTET परीक्षा, तर या दोघांपैकी एक परीक्षेमधील पहिला पेपर तुम्हाला उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। जर तुम्ही पहिला पेपर उत्तीर्ण असाल आणि त्याचबरोबर DED किंवा DLED तर ही पदविका हा डिप्लोमा जर तुमचा उत्तीर्ण असेल तरच तुम्हाला या पहिल्या स्तराकरता अर्ज करता येणार आहे। तर BED कॅन्डिडेट असतील, पहिला पेपर उत्तीर्ण असतील तर हे कॅन्डिडेट मात्र या पहिल्या पेपरसाठी म्हणजेच पाहू शकता की प्राथमिक स्तरासाठी तुम्हाला ही परीक्षा देता येणार नाही आहे। त्यामुळे पहिल्या इयत्ता 1ली ते 5 वर्गासाठी कमीत कमी TET पहिला पेपर, त्याचबरोबर CTET जो आहे म्हणजे CTET म्हणजे CTET सेंट्रल बोर्डची घेतली जाते, तर याचा पहिला पेपर आणि DED DLED तर उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी वर्गासाठी BED उत्तीर्ण असणारे कॅन्डिडेट अर्ज करू शकतात आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच TET किंवा CTET म्हणजेच महाराष्ट्र शासनाची TET किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET तर ही परीक्षा याचा दुसरा पेपर उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। तर याच्यामध्ये गट आहेत, विज्ञान ग्रुप असेल किंवा समाजशास्त्र ग्रुप असेल, तर याच्यामध्ये ह्या 2 परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजेत। जर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसाल तर मात्र तुम्हाला ही परीक्षा देता येणार नाही आहे। तर हे ग्रुप झाले इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी आणि लक्षात घ्या की जर तुमचं BED किंवा MAD झालेलं असेल आणि जर तुम्हाला वरच्या माध्यमिक स्तरांवरती जर शिक्षण किंवा अध्यापन करायचं असेल किंवा याच्या अंतर्गत तुम्हाला जर शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर मात्र BED किंवा MAD धारक जे कॅन्डिडेट असतील आणि जर तुम्ही TET उत्तीर्ण नसाल किंवा CTET जर उत्तीर्ण नसाल तर मात्र तुम्ही 9वी आणि 10वीच्या वर्गांसाठी ही परीक्षा देऊ शकता। तर अशा प्रकारे ही परीक्षा कोण कोण देऊ शकतं तर याच्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहिली। तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। शिक्षक भरती परीक्षा टेट 2025 या संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।